चप्पू चॅम्पियन अर्थात पद्मश्री विजेते मुरलीकांत पेटकर यांच्यासाठी। प्रत्येक मूर्ती ही घाव सोसायच्या अगोदर दगड असते आणि ज्या दगडाने घडायचे ठरवले आणि आपल्यावर होणारे सगळे आघात सोचले तर तो दगड देवळातील मूर्ती बनतोच। त्याप्रमाणे आपल्या कर्तृत्वाने आणि हार न मानण्याच्या जिद्दीने प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण करणारे आमचे प्रेरणास्थान म्हणजे आदरणीय पद्मश्री मुरलीकांत पेटकर। मुरलीकांत म्हणजे श्री कृष्णासारखा एक मोहक व्यक्ती। जसे भगवान कृष्ण बहुआयामी होते तसेच मुरलीकांत सर अनेक पैलूंनी परिपूर्ण बहुगुणी असे व्यक्तिमत्व आहे। मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय हे मनाशी ठाम निश्चय केलेले आणि ते परिपूर्ण करण्यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर हा विचार म्हणजे देशभावनेचा आणि प्रेरणेचा द्योतक आहे। जब तक जीतेंगे नहीं तब तक रुकेंगे नहीं। गावातील कुस्तीपासून सुरू झालेला जिद्दीचा प्रवास सैन्यात भरती झाल्यावर बॉक्सिंग पर्यंत पोहोचला। पण 1965च्या भारत पाकिस्तान युद्धात गोळ्या लागून जखमी झाल्यानंतरही न थांबता पॅराऑलिम्पिक मध्ये जलतरण, भालाफेक आणि टेबल टेनिस या खेळांमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं। पण जो परिस्थिती पुढे लोटांगण घालेल तो मी नव्हेच हे सिद्ध करत जलतरणामध्ये सुवर्ण पदक जिंकून ताठ मानेने देशभक्त चॅम्पियन 1972ला देशात आले। त्यांच्या या कारकिर्दीबद्दल आणि राष्ट्रासाठी दिलेल्या बहुमूल्य योगदानामुळे त्यांना 2018 साली प्रतिष्ठित अशा पद्मश्री आणि 2024 साली जीवन गौरव अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं। जे ठरवले ते मिळवायचेच, गरज पडल्यास देशासाठी आणि गरज पडल्यास देशहितासाठी ही त्यांची विचारधारा। पेटकर सरांना त्यांच्या देश कार्याबद्दल आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत, पण अशा चॅम्पियनचा सन्मान फक्त पुरस्कार देऊन नाही तर त्यांच्या विचारधारेवर चालून होईल। म्हणूनच पेटकर सर, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की कोकण संस्थेचे सर्व कार्यकर्ते त्या प्रत्येक गावातील चॅम्पियन बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या चंदूसाठी कायम लढा देतील। प्रत्येक चंदू चॅम्पियन होईल, कारण आपण म्हटल्याप्रमाणे चॅम्पियन गिरता है पर रुकता नहीं। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चप्पू चॅम्पियन अर्थात पद्मश्री विजेते मुरलीकांत पेटकर यांच्यासाठी। आणि आपल्या संस्थेच्या वतीने सन्मान त्यांचा इथे करणार आहोत। हे ब्लेझर घालण्याचा उद्देश असा तर माझी इच्छा काय तर सर्वांना आपल्या देशाचा पद्मश्री काय माहिती पाहिजे। आज मला कोकण संस्थेच्या कार्यक्रमासाठी इथं बोलवल्याबद्दल कोकण संस्थेचा आभारी आहे।